भेट जाऊयात, गिरीश महाजन बोलतायत. पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं. कारण एकदा आम्ही निर्णय घेतल्यावर मग नंतर बाहेर जाऊन विरोधी पक्ष वेगळी प्रतिक्रिया देतं, वेगळं बोलतं, सगळ्यांसमोर वेगळे बोलतात. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण सर्वांना एकत्रित घेऊन सर्व संमतीने त्या ठिकाणी एक बैठक करावी. अधिवेशन आता 3 दिवसांनीच आहे आणि म्हणून 28-29 तारीख, बहुतेक 29 तारीख होईल आणि 29 तारखेला सर्व पक्षीय बैठक त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यातून हा सन्मान्य तोडगा इथून काढावा. कारण आपण बघता गेल्या 7-8 महिन्यापासून राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते काही फार कुणालाही अपेक्षित असं नाही आहे. शाहू फुले आंबेडकरांचं आम्ही नाव घेतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि ज्या भाषेचा वापर या ठिकाणी केला जातो आहे, ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर आरोप केले जात आहेत ते म्हणजे फार घातक आहे महाराष्ट्रासाठी, सामाजिक संतुलन ठेवण्यासाठी. आणि म्हणून सर्व पक्षीय बैठक आम्ही घेऊन त्यातून सन्मान्य तोडगा या ठिकाणी काढू. ओबीसी जो वर्ग आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपल्यावर कुठे अन्याय होणार नाही, मराठा समाजावर कुठे अन्याय, ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि ते मिळेल अशी शासनाची भूमिका या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज मंगेशजी यांचं उपोषण सोडायला आम्ही या ठिकाणी आलो. सकाळी जालन्याला होतो, त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली आणि मान देऊन त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहे, सुटलेलं आहे.